या ग्रंथाच्या प्रकाशनासोबत संपादनाचं शिवधनुष्य ज्यांनी पेललं असे आदरणीय डॉक्टर श्याम माधव धोंड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. श्यामजी आपल्याला नागपूर नगरीतील एक नामवंत साहित्यिक, ललित लेखक, संपादक म्हणून परिचित आहेत. अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत, त्याच्यामध्ये अजून डाव आला नाही, अंतरिक्ष फिरलो पण, कवी अनिल यांची संपूर्ण कविता या ग्रंथांचे संपादन, संकीर्तन या राजस्थानीतून अनुवादित कविता संग्रहसुद्धा त्यांचा प्रकाशित आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे 2 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा उत्कृष्ट ग्रंथलेखन पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचे अनेक पुरस्कार, शिवाय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा उत्कृष्ट काव्य पुरस्कार सुद्धा. अनेक सन्मानांनी आपल्याला सन्मानित केलेला आहे. त्यात कवी संमेलनाध्यक्ष अखिल भारतीय राष्ट्रीय साहित्य संमेलन, कवी संमेलनाध्यक्ष विदर्भ साहित्य संमेलन, साहित्य अकादमी पुरस्कार निवड समितीचे सुद्धा आपण सदस्य आहात. आपण विद्यापीठ क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेला आहात. आपण दीर्घकाळ पत्रकारिता करीत आलेला आहात. अनेक जाहिरातीचे लेखन आपण केलेले आहेत. श्यामजी, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. मी माधवीताई टेकाडेंना विनंती करतो की त्यांनी श्यामजींचं त्या ठिकाणी स्वागत करावं. याशिवाय या ठिकाणी उपस्थित आहे शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे आदरणीय दत्ताजी शिर्के, प्रकाशक सचिनजी उपाध्याय आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळीचं शाब्दिक स्वागत करतो. यानंतर वळूया ग्रंथ प्रकाशन सोहळ्याकडे. मित्रांनो, या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यापूर्वी काही सांगावंसं वाटतं. ते म्हणजे की संघाच्या कार्यपद्धतीचा एक भाग म्हणून व्यवस्थेला फार महत्त्व आहे आणि या व्यवस्थेची 2 अंग आहेत. एक म्हणजे पूर्व नियोजन आणि दुसरं म्हणजे पूर्ण नियोजन. स्वतः सुमनजी 2 वर्ष प्रचारकी जीवनात होते. बाल्यकाळापासून संघाचे स्वयंसेवक होते आणि नियोजन हा त्यांच्या जीवनातला एक महत्त्वपूर्ण बिंदू होता आणि म्हणूनच नियोजनाचा हा धागा पकडून सुमनजींनी शिवचरित्राकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन महाराष्ट्राला दिला आणि तो म्हणजे आपण सर्वांना सुपरिचित असणारा मॅनेजमेंट स्किल. शिवरायांचे आउट ऑफ दी बॉक्स थिंकिंग व रिस्क टेकिंग ॲबिलिटी अशा नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सृजन करीत सुमनजींनी शिवचरित्राचा हिस्टॉरिकल मॉडर्न ॲस्पेक्ट विविध लेखातून मांडला. आज अशा लेखांचा संग्रह युगंधर शिवराय नियोजन व व्यवस्थापनाचे दीपस्तंभ या ग्रंथरूपात प्रकाशित होतो आहे. मी मान्यवर मंडळींना, पूजनीय सरसंघचालकांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या क्षणी आपल्या शुभहस्ते श्याम माधव धोंड यांच्या संपादित केलेला आणि लिखित आदरणीय डॉक्टर सुमनजी टेकाडे लिखित या ग्रंथाचे आपल्या हस्ते या ठिकाणी विमोचन करावे. इतिहासाच्या पानावरती कोरून घे नवक्षरे, सुमंतजींच्या आठवांचा अजून गंध गरवळे. माननीय उपस्थित शुभ हस्ते आज हा ग्रंथ विमोचन सोहळा आपण अनुभवतो आहे. पूजनीय सरसंघचालकांच्या उपस्थितीत या ग्रंथाचं ग्रंथ विमोचन होतो आहे आणि खऱ्या अर्थानं आदरणीय सुमनजींना हीच आपली भावपूर्ण श्रद्धांजली आहे. कोरोनाच्या काळाला एक 4 वर्षाचा कालखंड निघून गेला आहे. 4 वर्षापूर्वी सुमनजी आपल्या सगळ्यांना सोडून गेले. त्यांच्या अप्रकाशित साहित्याचं लेखन संपादन व्हावं म्हणून आदरणीय दत्ताजींनी प्रचंड परिश्रम घेतले आणि त्या परिश्रमानंतर त्यांनी डॉक्टर श्याम माधव धोंडांना या संदर्भात विनंती केली आणि जवळपास 2 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर हा ग्रंथ आज संपादित होऊन त्याचं ग्रंथ विमोचन होतं आहे. हा प्रवास कसा राहिला, हा संघर्ष कसा होता आणि एका विशिष्ट धाटणीत हा ग्रंथ तयार झाला, या संदर्भात आपलं संपादकीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो डॉक्टर श्याम माधव धोंड यांना. नमस्कार.
आजच्या या ऐतिहासिक प्रकाशन समारंभामध्ये शिवपीठावर विराजमान झालेले आदरणीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत, श्रीमंत मुदोजीराजे भोसले, श्री दत्ताजी शिर्के, माझे प्रकाशक मित्र सचिन उपाध्याय, सुमंत पत्नी माधवी टेकाडे, आजच्या दिवसासाठी गेले कित्येक दिवस जीव आटवणारे सुमंतचे बाबा आमचे दत्ता मामा टेकाडे, जिच्या डोळ्यातलं पाणी सुमंत केल्यावर वर्षभर खंडलं नाही, ती सुमंत माता आमची दीपश्री मामी टेकाडे, सुमनची दोन्ही मुलं मैथिली माणिक. पण त्याच्यामध्ये जे नियोजन होतं त्याच्यामध्ये जी व्यवस्थितता होती आणि आपलं राज्य त्यांनी कशा प्रकारे प्रशासन चालवलं ते कितीतरी नवीन गोष्टी त्या काळामध्ये इतका पुढे जाऊन विचार करणं, त्या कल्पना सगळ्या समाजामध्ये न्याय प्रस्थापित करणाऱ्या, समता प्रस्थापित करणाऱ्या त्या कल्पना आजही आपण पूर्णपणाने लागू केलेल्या नाही, पण त्यावेळेला त्यांनी त्या कल्पनेत आणल्या आणि राबवून दाखवल्या. अशा कितीतरी कल्पना त्या क्षेत्रामध्ये आपण मागे हटलो होतो. कधी काळी आमची जहाजं सगळ्या जगभर गेली, दक्षिण अमेरिकेपासून दक्षिण पूर्व आशियापर्यंत, पण तो जुना इतिहास आहे. शिवाजी महाराजांच्या काळी नेव्ही नव्हती स्वराज्याची. प्रयत्नपूर्वक जुनं शास्त्र, आधुनिक शास्त्र या सगळ्यांचा मेळ घालून त्याची माणसं प्रशिक्षित करून आरमार उभारली. लांब पल्ल्याच्या तोफा कशा तयार करायच्या, टेक्नॉलॉजी आणली. प्रत्येक बाबतीत देश स्वनिर्भर व्हावा हे त्यांनी केलं. संपत्तीच्या वितरणातला अन्याय राहू नये म्हणून कितीतरी आजकाल ज्याला पुरोगामी म्हणतील, समाजवादी म्हणतील, अशा गोष्टी लागू केल्या. आणि हे सगळं करताना आपल्या राष्ट्राविषयीची, त्याच्या स्वरूपाविषयीची, त्याच्या वस्तूविषयीची त्यांची कल्पना अतिशय स्पष्ट, नॉन निगोशिएबल अशी होती. शिवाजी महाराज हे आपल्याला आजही आदर्श आहे. म्हणून शिवरायाचे पैसे चालणे बोलणे सगळं ते आहे. लिहितात की दक्षिणेत शिवाजीने जसं केलं तसं आपण करू. आणि हे जे सगळे राक्षस लोक आहेत यांना बंगालच्या समुद्रात बुडवलं. कारण उपाय करा, खरोखर युग बदललं. भारताच्या सतत पराजयाचं जे युग चालू होतं ते युग बदललं आणि ते युग बदलेल, विजयाच्या दिशेने चालेल. विजयाच्या दिशेने वाटचाल सुद्धा फार लांबची आहे, ती सतत चालू राहायची. याकरता काय करावं हे सगळं शिवाजी महाराजांनी हे महत्व आहे. म्हणून आपण पाहतो की त्या वेळेला जी शिवाजी महाराजांची प्रेरणा होती ती प्रेरणा आस्थागायक सतत तशीच तेवढ्याच प्रखरतेने अजूनही विद्यमान आहे. सगळ्या संघर्षामध्ये पुढे अगदी महादजी शिंद्यांच्या पर्यंत करताना बोलताना हे व्यक्त होतं थोरल्या महाराजांची प्रेरणा. नंतरच्या काळात इंग्रजांच्या विरुद्ध लढताना रवींद्रनाथ टागोर शिवाजीवर कविता लिहितात, विवेकानंद शिवाजी महाराजांचं चरित्र बोलतात. दक्षिणेमध्ये शिवाजी महाराजांचं सिनेमात काम केल्यामुळे एका नटाचं नाव शिवाजी गणेशन होतं, नुसतं गणेशन असतं त्याच्या. हे शिवाजी महाराजांनी जे केलं त्याचं म्हणून डॉक्टर हेडगेवार
गुरुजी आणि बाळासाहेब तिघांनी वेगवेगळ्या वेळी असं म्हटलेलं आहे की आपलं काम, संघाचं काम हे तत्वरूप काम आहे, व्यक्तिवादी काम नाही. ते चालू राहतं, व्यक्ती येतात आणि जातात, परंतु अशी निर्गुण उपासना कठीण असते. म्हणून जर आपल्याला साकार कोणी आदर्श हवाच असेल, तो पौराणिक काळात श्री हनुमान आणि आधुनिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. शिवाजी महाराजांनंतर 250 वर्षानंतर सुद्धा तोच आदर्श आहे आणि आजही तोच आदर्श आहे.